अजितदादांच्या विमानामध्ये बॉम्ब होता का हे तपासलं पाहिजे असं आता खासदार बजरंग सोनवणे म्हणतायत। अपघातासंदर्भातल्या सगळ्या डिटेल्स समोर आल्या पाहिजेत अशी सुद्धा मागणी सोनवणे करतायत। देवगिरी बंगला आणि विमानतळावरचं सगळं फुटेज तपासलं पाहिजे। देशातल्या उच्च तपास यंत्रणांनी या सगळ्या प्रकारचा तपास करावा अशी मागणी सोनवणे करतायत। जमिनीवर येण्याआधीच जर विमान क्रॅश झालं त्यानंतर आणखी 2 ते 3 स्फोट झाले असा दावा सुद्धा सोनवणेंनी केलेला आहे। कोण म्हणते की स्फोट झाला। तुम्ही जर एक 9 ते 8:46चं जे फुटेज दिसतंय जे मी बघितलं हे मी बघ त्या फुटेजमध्ये काय दिसतंय बघा तुम्ही, काय दिसतंय? फ्लाईट टच होऊन क्रॅश नाही झाला नाही। त्याच्यात मला जेवढं कळतंय, ठीक आहे, तुम्हाला क्रॉस झालं, टिल्ड झालं, ठीक आहे, पण जमिनीला टच व्हायच्या अगोदरच ब्लास्ट झालाय। कारण ब्लास्टमध्ये सुद्धा इंजिनचा जो फ्रंट पार्ट आहे तिथले लोक उडलेत बाहेर। दादा घरी येऊन किती वाजता निघाले? देवगिरीहून एअरपोर्टला कधी पोहोचले? एअरपोर्टवरून म्हणजे घरी येऊन निघालेला सीसीटीव्ही फुटेज असला पाहिजे। दादा कुठल्या गाडीने आले, कोणता ड्रायव्हर होता, त्याच्यानंतर ते फ्लाईटमध्ये कधी बसले, फ्लाईटमध्ये बसतानाचा एअरपोर्टला सगळे सीसीटीव्ही आहेत। एअरपोर्टला एंट्री केल्यापासून त्याच्या गेटला वर फ्लाईटमध्ये चढेपर्यंत सीसीटीव्ही फुटेज समोर आले पाहिजे। काय मला सांगायचं, काय हे लोक सगळे निवडून आले लोक आहेत, त्यांच्याकडे काय पुरावे आहे? रोज नवीन नवीन कोणतरी काहीतरी बोलतो आणि मीडियामध्ये मग ते सगळं सुरू राहतं। मला असं वाटतं की याच्यावर काहीच न बोललेलं बरं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।